गॅरेजवरती गेलो होतो तिथं स्कूटीची सर्व्हिसिंग चालू होती. मला आपण काही काही करू. त्याचं पुढचं ब्रेक डिले करायला गेलो होते. माझ्या कोणते ब्रेक वायरस तुटून गेलं. आता ते कसं काय तुटलं तुम्हाला सगळं काही सांगतो. तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा. आणि त्याच्यामध्ये एक कांड होता पण राहिलो. तर जे महाराष्ट्र मित्रांनो, मी आयरोन लोखंडे यांनी स्वागत तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी किंवा संध्याकाळी गाई दूध वगैरे काढलं होतं. तिला सुगरज द्यावं लागत आणि ती सुगरज संपली. त्याच्यामुळे गावामध्ये गेलो पण सुगरज वगैरे आणून घेतली, गाईला टाकून दिली. मला चाला आता कन्नडला, कारण मला गॅरेजला जायला टाइम होता. आणि मी दररोज कन्नडला जातो बुवा. नाही डोंगर माल दररोज दिसते बरं का, पण मी त्यांना काही ब्लॉग मध्ये घेतलं नव्हतं. आज ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं, डायरेक्ट पोहोचलो मी गॅरेजवरती. मग इथं आल्यानंतर ना स्कूटीची सर्व्हिसिंग चालू होती भाऊ. तिचे ग्रीन बुच वगैरे टाकली होती भाऊ. त्याच्या मागे पण बुच राहते बरं का, ते टाका चालू होतं. ते बुच वगैरे टाकले बरं का, पण मग त्याच्यामधले डिस्टन्स नाही टाकलं भाऊ. मला आता कसं करायचं नाही, अशी आधुरी काम राहते भाऊ आपल्यावाले. नंतर ते बुच वगैरे टाकून घेतलं बरं. आणि नंतर नाही स्कूटीचा ब्रेक वाय ढिल्लं करत होतं भाऊ. ते थोडंसं ढिल्लं करायला गेलं, ते डायरेक्ट तुटून गेलो भाऊ. आणि तिथं मी आणि शैलेश भाऊ होतो. शैलेश भाऊ म्हणे आता माझं नाव नको सांग म्हणे, आपल्या दोघं सांग म्हणे. म्हणलं आता जाऊ दे, मी माझं नाव सांगतो म्हणलं, माझ्याकडून तुटलं असं सांगतो म्हणलं भाऊला. भाऊ पण काही म्हणले नाही बरं का आपल्याला. आणि नंतर ETS आलते भाऊ आपल्याकडे. तिथं सगळं सामान टाकत होतं, इंडिकेटर, फेरिंग, पॅनल काय जे असेल ते बरं का, ते सगळं टाकून घेतलं होतं. शेवटी असं गोळ झालं भाऊ. राईटचं जर इंडिकेटर लावलं ना तर लेफ्टचं लागत, लेफ्टचं जर लावलं तर राईटचं लागत. आणि हे काम आपल्या शैलीच भाऊनच केलं भाऊ. मग नंतर ना आपल्याला भूक लागली होती भाऊच्या घरी जेवण करायला जायचं होतं. भाऊने सगळं सांगलं होतं डाबा घेऊन घेऊन आपल्याला घरी जेवण करायला जायचं. घरी आलो म्हणून तिथे कार्टून दिसलं. भाऊने सांगितलं होतं कार्टून कोणाचं म्हणून, पण ते आपल्या काही लक्षात नाही. तिथे गेलो भाऊ, हात वगैरे धुवून डायरेक्ट जेवण करायला बसलो भाऊ. भाऊच्या घरी पित्र होते. तुम्हाला तर माहिती पित्रामध्ये काय जेवण वगैरे राहतं, त्याच्यामुळे काही तुम्हाला सांगायची गरज नाही का जेवणामध्ये काय होतं म्हणून. जेवण वगैरे एकदम मस्त पैकी झालं बरं का. थोडा वेळ थांबलो होतो, त्याच्यामध्ये पाऊस चालू झाला. भाऊ म्हणलं जर जास्त पाऊस आला तर आपल्या गॅरेजवर जाणं होणार नाही, त्याच्यामुळे चाला म्हणलं. आणि शैलेश भाऊ आपल्या भाऊचं घर घेऊ घे म्हणजे व्हिडिओ मध्ये. आणि आपल्या भाऊचं घर आहे बरं का. अरे बाई कर ना मग आता. हाय मित्रांनो, तर आम्ही आमच्या भाऊच्या घरी जेवायला आलो. आमचा मालक आहे, मालकाचा फोटो दाखव रे मालकाला. हॅशटॅग मालक. नंतर ना दुकानावरती आलं, पण दुकानावरती संध्याकाळ कामात राहतं. पण आपल्याला थोडाफार घरी यायला टाइमच होतं. रस्ते न्यायचं म्हणलं, ते कारवाले आणि ट्रकवाले इतकी धुळधुळ त्या काय सांगू तुम्हाला. तर मित्रांनो, मी जातो धूळ खाता. तर तुम्ही तेवढं लाईक फॉलो काय जे असेल ते करून घ्या. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.